माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवंत या ओवीमध्ये आपल्याला सांगत आहेत की जो आत्मबोधयुक्त होऊनी असे सततो जो माथे हृदया आतो विसंबेना। या ओवीमध्ये महाराजांनी आम्हाला जो आत्मबोधयुक्त कसा असावा, त्याची लक्षणं काय आहेत आणि आत्मबोधयुक्त हे सतत कसं चिंतन त्याचं असावं, आणि असं झाल्यानंतर भगवंत परमात्मा आपल्या हृदयामध्ये त्या भक्ताला घेतो आणि त्याला तो विसरत नाही। असा या ओवीचा शब्दशः अर्थ माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवंतांना या ओवीतनं काय सांगायचं आहे? आपण जन्माला आल्यानंतर मी कोण आहोत याची ओळख करून घेणं फार गरजेचं आहे। या ओवीचा संदर्भ असाच आहे, आत्मबोधयुक्त म्हणजेच काय, आत्मा म्हणजेच काय, आत्मा जीव म्हणजेच काय, आणि आत्मा समजण्यासाठी जीव कशा स्वरूपामध्ये कार्य करतो हे समजण्यासाठी आपण काय करायला पाहिजे। हे जर नाही समजलं तर मानवी जन्मामध्ये आपल्याला काही अर्थ राहू शकत नाही। याचं चिंतन आपण करायचं आहे। प्रथमतः आपण हे आत्मरूपी दर्शन आपल्याला झालं का नाही हे कशानं ओळखावं, त्याच्या काही खुणा आहेत का, हे जर आपल्याला माहिती नसेल तर माणसाचा जन्म आहे तो जन्म फक्त खायला प्यायला आणि मौज मजा करण्यासाठी निर्माण झाला असं म्हणता येईल। पण आम्ही जन्माला आलो त्या अर्थी जन्म आम्हाला माणसाचा मिळाला म्हणजेच आपलं पाप आणि पुण्य दोन्ही समान झालेले आहेत। ज्यावेळा आपलं पुण्य अगणित असं वाढत जाईल त्यावेळा आपल्याला पुढची गती चांगली मिळत जाते, आणि जर आमच्या हातून असं जर पुण्य कर्म नाही झालं तर पुढची गती मिळणार नाही। मग आम्हाला तर काय करायचं आहे, तर आम्हाला मिळालेला हा मनुष्य देह आहे, या मनुष्य देहामध्ये आनंद भोगायचा आणि आनंद भोगण्यासाठी आम्हाला जन्म दिला। मग आम्ही आनंद शोधतो कशात हे महत्वाचं आहे। आनंद शोधतो आम्ही, पण वैवाहिक जीवनामध्ये जे धनदारा पुत्र यांच्यामध्ये गुंततो, आणि माझा मुलगा फार हुशार आहे, माझ्या मुलग्याला 2 लाखाचं पॅकेज आहे, माझा एवढा ऊस जातो, माझी एवढी संपत्ती आहे, याच्यामध्ये आनंद आम्ही शोधत जातो। पण मानवी जीवनाचा विचार केला तर याच्यामध्ये खरं सुख नाही। सुख आहे ते सुख आत्मतत्व शोधून घेतल्यानंतर समजतं। जर या वस्तूमध्ये या संपत्तीमध्ये सुख असतं तर ग्रीकचा सिकंदर राजा सगळ्या जगावरती राज्य केलं, आणि जाताना तो काय केला, मोकळ्या हाताने गेला। हे सांगण्यासाठी त्यानं काय सांगितलं की तडकीवरनं प्रेत माझा असा हात हलवत जाऊ दे। का सांगितलं? ही जी सगळी सुख आहेत ही सगळी सुख नाश पावणार आहेत। मग आमच्या बरोबर येणारं सुख कोणतं आहे, किंवा आम्हाला त्या सुखाचा उपभोग घेत असताना आनंद मिळतो का नाही? प्रापंचिक जीवनातली जी सुख आहेत ही तात्पुरती आम्हाला आनंद आहे असं वाटतं, पण कायमस्वरूपी ते राहू शकत नाही। कायमस्वरूपी जर आम्हाला सुख पाहिजे असेल तर भगवंत परमात्म्यानं आम्हाला नरदेह दिला, त्या नरदेहामध्ये एक चैतन्य दिलं, त्या चैतन्यामध्ये जीव आणि आत्मा यांचं मिश्रण केलेलं आहे। याचा ज्यावेळा आम्हाला बोध होईल तो बोधच आम्हाला सतत सुखाची अनुभूती देत जाईल। मग आम्ही म्हणतो की आम्हाला
आत्मबोध करा किंवा आत्मसुख म्हणजेच काय. मग आत्मसुख कशाला म्हणावं. कधीही आम्ही दुःखामध्ये राहू शकत नाही, त्यालाच आत्मसुख म्हणावं. वैवाहिक जीवनातलं सुख आहे ते काही कालखंडापुरतं असतं असं तुम्हाला सांगितलं, पण आत्मसुख जे आहे ते आत्मसुख मात्र कायम स्वरूपी आपल्यामध्ये असतं. मग याची चिन्ह काय. एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की हसरा चेहरा, सतत हसतमुख असा चेहरा असला की वाटतं खरोखरच की याच्याकडे बघितलं काही कारण नसताना आनंद वाटतो. त्यावेळेला आपण समजावं की याच्याकडे काहीतरी विशेष ज्ञान आहे. यांच्याकडं की कितीही दुःख झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मात्र बदलत नाही. याच्यामध्ये काहीतरी गुह्य आहे असं जे जाणकार असतात ते ओळखतात. त्याच्याशिवाय की ज्याच्या भेटीला गेल्यानंतर की आम्हाला काही कारण नसताना सुद्धा एखादा आनंद प्राप्त होतो. बाबा यांना भेटल्यानंतर एक समाधान वाटलं, असे एक अंतर मनाला आम्हाला खून वाटतं. याचं कारण काय असावं की आम्हाला नरदेह दिला, या नरदेहामध्ये जे खरं सुख आहे ते खरं सुख हे आत्मसुख आहे. खरं सुख हे सूक्ष्मतेनं आपल्यामध्ये नांदतं हे आम्ही जाणतो. हे जाणण्यासाठी आम्हाला अशा प्रकारचा सप्ताह, असं प्रवचन, प्रबोधन, कीर्तन, भजन यातून आम्ही काय घ्यायचं असता की तो बोध घ्यायचा असतो. आपल्याला वाटतं की आम्हाला एक सुख मिळावं. मग ते आत्मसुख तुम्हाला सांगितलं. या ओळीमध्ये महाराजांनी आम्हाला ते सांगितलं की जो बोध आहे तो कसा आहे, जो आत्मबोध युक्तो. कोण? जीव. तो जीव आहे, त्या जीवाला आत्मबोधाचा युक्त असं ज्ञान पाहिजे. मग जीव कशाला म्हणावं. जीव समजला पाहिजे, आत्मा समजला पाहिजे. त्याशिवाय या देहामध्ये नुसताच हा देह नाही, या देहामध्ये काय आहे हे समजलं पाहिजे. या देहामध्ये काय आहे. पहिल्यांदा आम्ही जिवंत आहोत हे तर सर्वांना मान्य आहे. जिवंत आहे म्हणजे आमच्यामध्ये एक शक्ती आहे. मग कोणती शक्ती आहे ती. त्या शक्तीचा विचार या आत्म्यामध्ये. आम्ही जिवंत आहोत बरोबर आहे, मग जिवंत असणारी खून कुठे आहे. बघा आम्ही जिवंत आहोत. काही म्हणतात बघा मरू नये, पण मेल्यानंतर काय म्हणतात, याचा प्राण गेला, याचा जीव गेला. मग जीव गेला, प्राण गेला म्हणजे नेमकं काय गेलं. मग काही म्हणतात ह्यात काय राम नाही. मग काही म्हणतात काय, आता याला लवकर नेलं पाहिजे. कुणाला. यमानं काय नेलं आमच्याकडनं. हात नेला, पाय नेला, काय नेलं आमच्या देहातलं. काय नेलं का यमानं. काही नेलं नाही, जीव नेला. मग जीव म्हणजेच काय, यातच बोलतो. जीव म्हणजे प्राण आणि प्राण म्हणजे जीव. नेमकं प्राण गेला म्हणजेच आम्ही प्राणवायू बंद झाला. आपण डॉक्टरला म्हणतो नाडी बघा चांगली, जरा टुक 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 चालतंय का बघा. आता काय ते गडबड व्हायची. डॉक्टर म्हणतात नाही आता संपलंय सगळं. संपलं म्हणजेच काय, प्राणवायू परिपूर्ण नाकातून बंद होत असतो. काही कालखंडानंतर धनंजय वायू हा काही कालखंड चालत असतो. धनंजय वायू जो असतो त्या धनंजय वायूच्या वेळेला जर सिद्ध पुरुषानं त्या देहाला जर चैतन्य निर्माण करायचं असेल तर ते देऊ शकतात. जोपर्यंत धनंजय वायू आहे तोपर्यंत. नाथ संप्रदायामध्ये नवनाथामध्ये कथा आलेली आहे, ती कथा काय सांगायची नाही आपल्याला, पण धनंजय वायू आहे तोपर्यंत त्या सिद्धीच्या अनुरोधातनं त्याच्यामध्ये की जीव पुन्हा आणि या देहामध्ये प्रवेश करू शकत असतो. म्हणजे नेमकं जीव गेला म्हणजे प्राण गेला, प्राण गेला म्हणजे प्राणवायू बंद झाला. म्हणजे काय नेमकं, त्या नाकातनं वाहणारा जो वारा आहे तो वारा बंद होतो. मग या नाकातून वाहणारा जो वारा आहे
तो वारा म्हणजे प्राण काय? हो, आपण बघा, आता हनुमंतांना काय म्हणतो? वायुपुत्र म्हणतो. वायुपुत्र म्हणजे हनुमंत आहे. त्या वायुपुत्रांना असतात कुठं ते वायुपुत्र ज्या ठिकाणी राम असतात त्याच ठिकाणी असतात. ज्या ठिकाणी राम आहेत त्या ठिकाणीच वायुपुत्र हनुमंत असतात. आता आपण वायुपुत्र म्हणजेच प्राण, वायुपुत्र म्हणजेच हनुमंत, वायुपुत्र म्हणजेच मारुती. मग आमच्या नाकातनं वाहणारा जो वारा आहे, जो जीव स्वरूपामध्ये प्राणवायू आम्ही घेतो, मग त्याच्यामध्ये हनुमंत आहे का नाही? आहे. मग त्याच्यामध्ये जर हनुमंत असेल तर आपल्यामध्ये पण राम असला पाहिजे. राम असला पाहिजे नाही आहेच. मग तो राम आहे कुठं? त्या रामाला काय म्हणावं? त्या रामाला आत्माराम म्हणावं. त्या रामाला आत्माराम म्हणावं. आणि आमच्या नाकातून वाहणारा जो वारा आहे त्याला हनुमंत, मरुत म्हणजेच वारा, आणि मारुती म्हणजेच तो वायुपुत्र आहे. तो सतत आपल्या श्वासोश्वासावाटे मिनिटाला 16 वेळा त्या रामाला भेटायला जातो. बघा, त्या रामाला भेटायला जातो, त्या आत्मा रामाला भेटायला जातो, आणि हनुमंतराय आणि रामांची भेट अखंड आपल्या देहामध्ये होत असते. म्हणजे जीव म्हणजेच काय? तर जीव म्हणजे त्या जीवाला अशा स्वरूपामध्ये उपाधी लागते की त्या जीवाला जीव पण सगळं विसरतो आणि त्या जीवाला उपाधी निर्माण होते. तो जीव काय करतो? मी, माझं, अशी त्याची भावना तयार होते. माझा देह, माझं घड्याळ, माझा मोबाईल, माझं घर, माझी शेती, हे मी म्हणून त्या मोहामध्ये तो जीव अडकून पडतो आणि त्याचं खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप विसरतो. मग खरं स्वरूप त्याचं कोणतं आहे? जीवाचं खरं स्वरूप कोणतं असेल तर मी म्हणतो की त्याला उपाधी लागली, पण त्याच्यामध्ये उपाधीमुळं त्याला खरं स्वरूप त्याचं समजू शकत नाही. काय करावं? कारण का त्याला, त्या जीवाला म्हणजेच आपल्याला मी म्हटल्यामुळं स्वस्वरूपाची विसर त्याला पडतो आणि मी म्हणजे सर्वस्व, देहाचा अभिमान त्या ठिकाणी निर्माण होतो, देहाभिमान निर्माण होतो आणि देहाविषयी आसक्ती निर्माण होते. त्याच्यामुळं जीवाचं खरं स्वरूप हा त्याला विसरून जातो. अनेक उदाहरणं सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये एक छोटंसं उदाहरण दिलं की एका गृहस्थाला एक विसरबोळा होता आणि त्याची पत्नी होती. ती पत्नी की जरा हुशार होती. मग पती देवाला काही काम सांगितलं ते काम करायचेच नाहीत. ती सौभाग्यवती पत्नी होती. तिने एकदा प्रयोग केला. म्हटले तुम्ही आता बाजारला जावा. तर बाजारला जावा म्हटल्यानंतर तो ग्रस्त म्हणायला लागला मी विसरलो तर काय करायचं? त्याचा तो भाव होता तसा, मी विसरलो काय करायचं? त्याच्या पत्नीनं काय केलं माहितीये काय? की एक काळा दोरा घेतला, जे पायात बांधला. का? यांना कुठलं तरी बोध व्हायला पाहिजे. बोध झाल्याशिवाय यांचा विसरभोळापणा किंवा भाबडेपणा जाणार नाही. त्यांना सांगितलं तुम्ही विसरणार नाही म्हटले. तुमच्या पायामध्ये की दोरा बांधलाय, तुम्ही विसरला असं तुम्हाला वाटायला लागलं की त्या दोऱ्याकडे बघायचं, म्हणजे मी आहे याची जाणीव होईल. मी आहे याची जाणीव होईल. मग पायामध्ये दोरा बांधला आणि हे गृहस्थ की बाजार करायला गेले. बाजारात जाता जाता वाटेमध्येच एक गारुड्यांचा खेळ होता. त्या गारुडाच्या खेळामध्ये यांना जरा बघायला आनंद वाटला. गारुड्याच्या खेळामध्ये बघतानाच ते गृहस्थ रंगून गेले. बघता बघता त्या गारुड्याचा सापच काय झाला की खेळता खेळता बाजूला गेला आणि तो साप की त्या सर्व माणसांच्यात फिरायला लागला. फिरता फिरता हे जे गृहस्थ होते त्या गृहस्थांना भीती वाटली आणि काही लोक पडली ती यांच्या अंगावरतीच पडली आणि अशा गडबडीच्या अवस्थेमध्ये पायाचा दोरा तुटला. आता पायातला दोरा तुटल्यामुळं की घरात पत्नीने काय सांगितलं होतं त्या दोऱ्याकडे बघायचं. दोरा आहे म्हटले की तुम्ही आहात, तुम्ही कुठे विसरला नाही. ही खूणगाठ सांगितली होती.
त्याच्यामुळं की आता ते महाशय उठले आणि उठल्यानंतर सगळी बघतात तर पायामध्ये दोरा नाही. आता काय करायचं म्हटले, मी विसरलो मी विसरलो मी विसरलो असं म्हणून तो ओरडायला लागले. काही लोक जमा झाली आणि त्याला म्हणायला लागले, तुम्ही कुठं विसरला, तुम्ही कुठे विसरला. म्हटले त्यांच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झाला वाटतं असे बडबायला लागले. आणि त्यावेळेला की विसरलो विसरलो म्हणून काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मोठ्यांना ओरडत 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 घरी आले आणि घरी आल्यानंतर पत्नीला म्हणायला लागले, मी विसरलो मी विसरलो मी विसरलो. पत्नीला माहिती होतं आपलं गृहस्थ कसं आहे ते, पायामध्ये दोरा नाही. त्या अर्थी याना की स्वस्वरूपाची जाणीव त्याला झालेली नाही. म्हणजेच काय, अज्ञानापोटी ते या दोऱ्यालाच काय म्हणत होते, मी म्हणत होते. पण ते दोरा म्हणजे मी नव्हे, तर या देहामध्ये असणारं चैतन्य आहे. हे चैतन्य आहे, त्या चैतन्यामध्ये मीचा वास झाला. तो खोटा वास आम्ही बाजूला ठेवायचा. मी म्हणजेच कोण आहे, तर मी म्हणजे भगवंत परमात्म्याचा अंश आहे. मी वासुदेव तत्वता हळू आले विचारिता. म्हणजेच काय की मी कोण आहे, मी त्या भगवंत परमात्म्याचा अंश आहे. याची जाणीव आम्हाला होणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टांतून काय घ्यायचं की आम्हाला अशी भ्रांती पडलेली आहे आणि अशा भ्रांतीमध्ये आम्ही भ्रांतीलाच आम्ही खरं स्वरूप म्हणतो आणि भ्रांती निघून गेले की मग आम्हाला की पुन्हा जन्म आणि मरण याच्यामध्ये भाग घ्यावा लागतो. या जन्म मरणामध्ये की आम्ही एवढं गुरफटून जातो, मग पुन्हा आणि जन्माला आलं कोणची युनी मिळेल त्याच्यामध्ये आम्हाला दुःख मिळत असतं. पण अशा या जीवानं काय प्रेरित करावं, तो जीव ज्या वेळा प्रवेश करत असतो, तो जीव प्रवेश करत असताना अज्ञानापोटी तो प्रवेश करत नाही, तर तो प्रवेश करत असताना सुद्धा या देहामध्ये प्रवेश करत असतो. म्हणजे या देहामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठीच काय करत असतो, प्रवेश करत असतो. आणि ते स्वरूप आमच्यामध्ये असतं, पण त्याचा आम्हाला विसर पडलेला आहे. तैसा मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामो भ्रांताशी काम विषय. ते आम्हाला भ्रांती पडली हो. तुम्हाला जीव म्हणजेच काय सांगितलं, मी म्हणतो, पण त्या मी म्हणणारी भ्रांती आम्हाला निर्माण झाली. पण जीव म्हणजेच कोण आहे, तर तो ब्रह्म स्वरूपाचा अंश आमच्यामध्ये आहे. त्या जीवानं प्रवेश करत असताना सुद्धा या आईच्या गर्भामध्ये असताना की 10व्या द्वारातनं प्रवेश केला. तो जीव साधा सुद्धा नाही, एक चैतन्य स्वरूप आहे. त्याच्यामध्ये आणि भाग पडतात. ते भाग इथपर्यंत जायच नाही आपल्याला. पूर्ण अध्यात्मामध्ये न जाता आम्हाला फक्त जीवाचं स्वरूप काय असेल, तर ज्या वेळेला तो जीव आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो, तो म्हणजेच की आमच्यामध्ये असणारं या देहामध्ये असणारं 10वं द्वार. मग 10वं द्वार आहे कुठं, आईच्या गर्भामध्ये. त्याला 9 द्वार बंद असतात आणि एकच द्वार चालू होतं, ते म्हणजे 10वं द्वार टाळूच्या ठिकाणी असतं. आणि टाळूच्या ठिकाणी असणार हे दार आहे. त्या दारातून जीव चैतन्य प्रवेश करत असतं आणि मग बघा की त्याला बाकीच्या प्रक्रिया सगळ्या चालू होतात. आणि जन्माला ज्या वेळा येतं त्यावेळेला 10वं द्वार बंद होतं आणि बाकीची 9 द्वार सगळी उघडी होतात. आता ते 9 द्वार म्हणजे तुम्हाला माहिती आहेत सगळी. ती 9 द्वार उघडी होतात आणि 10व्या द्वारानं जीवानं प्रवेश केलेला असतो. त्या जीवाबरोबरच पाठीमागच्या जन्मातल्या वासना त्याच्या बरोबर येत असतात आणि त्या आल्यामुळं की ते ज्यावेळेला हे दार 10वं द्वार बंद करतात. कोण कोण बंद करतं माहितीये, माहिती आहे तुम्हाला? शेजारच्या आया बाया, घरी बाळ आलं म्हटलं की एवढं त्याला घालतात, डोक्यावर चाप 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 मारतात. तुझं आमच्यासारखंच तू आहेस. त्याला आम्ही भ्रमित झालो, त्यालाही भ्रमित करतात आणि मग त्या जीवाला उपाधी तयार होते. त्याला त्या जीवाला मूळ स्वरूप आहे, त्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो आणि मी माझी असं सगळं त्याला काय होतं, माया मोह बंधन तयार होत असतं. त्याच वेळेला काय करते, ज्या वेळेला बाळाचा श्वासोश्वास चालू होतो त्या श्वासोश्वासातूनच त्या बाळाला माया त्यातनं प्रवेश करत असते.
सांगण्याचा भावार्थ कुठला असेल तर आम्हाला जीवाचं स्वरूप काय आहे हे जीवाचं स्वरूप कळण्यासाठी माया काय करते, ही माया सुद्धा या जीवाला भूल पाडते. माया कोण आहे? माया म्हणजे देवाची सावली आहे. देवाची सावली आहे. देवाचा अंश म्हणजे आहे का? देवाची सावली आहे. पण त्या मायेनं सुद्धा आम्हाला देवाची प्राप्ती होत असते. असं कोणत्या अभंगामध्ये आहे का असं तुम्ही म्हणाल, पण माझ्या संत मुक्ताबाई महाराजांनी तेच सांगितलं. त्या जीवाला नाव काय ठेवलं तर जीवाला नाव सोहम ठेवलं. म्हणजेच काय? ते परब्रह्म स्वरूप आहोत. आम्ही कोण आहोत? तो परमात्मा मी आहे. मी बाजूला जातो आणि तो परमात्मा म्हणजे देव फक्त शिल्लक राहत असतो. एका अभंगामध्ये म्हणतो बघा, देव पाहावयासे गेलो तेथे देवची होवणे ठेलो. म्हणजेच काय की ज्या वेळेला सोहम परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जीव लीन होतो त्यावेळेला त्याला बाह्य जे वर्तन असतं ते सगळं विसरून जातो आणि देव आणि आपण एकटाच राहत असतो. पण माया काय करते? याच्या विरुद्ध त्या जीवाला भुलवते. मग ती विषयाच्या नादाला लागून जाते आणि जीव त्यामध्ये भुलतो. त्याच्यामुळं खरं स्वरूप की मी परब्रह्म स्वरूप आहे हे विसरून जातं. आईच्या गर्भामध्ये म्हणत असतं, मला या नरकवासातनं बाहेर काढा आणि मी बाहेर आल्यानंतर देवा तुमचं नाव घे. सोहम सोहम त्यावेळा आईच्या गर्भामध्ये ते करत असतं. पण बाहेर आल्यानंतर श्वास चालू झाल्यानंतर काय झालं की कोहम कोहम, तेव्हापासून खोटं बोलायला सुरुवात. मी केव्हा तुला वचन दिले, कोहम कोहम चालू झालं. त्याच वेळा मायेनं प्रवेश केला. त्या मायेचा प्रवेश आहे तो नाकातनं श्वासोश्वास चालू झाल्यानंतर माया त्या ठिकाणी शरीरामध्ये प्रकट करते आणि मोहबंधनामध्ये अडकून पाहते. लहान बाळाला बघा 100ची नोट दिली की हसा हातात धरतं, लवकर सोडतच नाही. काय म्हणतात, काही माता भगिनी शब्द असतात, का जन्माला येतानाच पैसे घेऊन आला का काय? त्याच्या पाठीमाग वासना असतात, त्याच्या पाठीमाग त्याचं कर्म असतं. म्हणूनच की जन्माला आम्ही येत असताना ज्या वेळा नाकातनं श्वासोश्वास चालतो त्यावेळा त्या नाकातून चालणाऱ्या श्वासोश्वासातून माया प्रगट करते आणि अधिराज्य करते. म्हणून संत महात्म्याने आम्हाला काय सांगितलं की नासा पुटुनिया वारा जो जातसे अंगुले बारा तो गच्चे धरोनी माघारा आतू घाली. या अध्यात्मातल्या ओव्या ज्ञानोबा माऊली काय सांगता येतं की नासा पुटुनिया वारा म्हणजेच काय, नाकातनं वाहणार जे वारा आहे ते काय करतं, नासा फुकट जो जात असे अंगुले बारा. अंगुले बारा म्हणजे 12 बोट. 12 बोट नाकातनं वाहणार जे वार आहे त्याची प्रक्रिया या ठिकाणी होत असते. आणि 12 बोट वाहणार जे वार आहे त्या 12 बोट जे श्वासोश्वास जातात त्या 12 बोटाच्या अंतरातनच माया यात प्रवेश करत असते. आणि मग मोह बंधनामध्ये ती माया आम्हाला भगवंतापासून दूर करत असते. हे ज्ञानोबा माऊलींचं मत झालं. तुकोबराय काय म्हणतायत, काय केले देवराया पाटी लावली समाया. इत बर पोटासाठी पहा केवढी आटाआटी. पोट मोठे आणि वार खिंडविते दारोदार. तुका म्हणे जवळ पोट खुबा संता पडे नीट. काय अर्थ घ्यायचा अभंगाचा? तुका म्हणे जवळ पोट, पोट जाळायचं काय ठिकाणी नाही. मग कोणतं पोट जाळायचं हे सद्गुरूंच्याकडून आपण जाणून घ्यायचंय. त्याचा अर्थ कसा असेल तर तुकोबारायांनी इतभर पोट सांगितलं. ते इतभर पोट कुठलं आहे? जे ज्ञानोबा माऊलींनी 12 बोट सांगितलं तेच इतभर आहे. तुम्ही बघा प्रत्येकाच्या इतीच्या 12च बोट वीत असते. किती संतांचं दूरदृष्टी असेल की 12 बोटा एवढीच वीत असते. आणि तुकोबारायांनी वितीचं प्रमाण सांगितलं आणि ज्ञानोबा माऊली 12 बोटाचं प्रमाण सांगितलं. म्हणजेच काय, त्या नाकातनं वाहणारा जो वारा आहे तो वारा तुका म्हणे जवळ पोट हे पोट जाळायचं आहे. आणि मग हे पोट जाळलं की माया आमच्यावरती काय करेल की अधिराज्य करणार नाही. आणि मग
माऊलींच्या पद्धतीनंच त्यांची मुक्ताबाई महाराज काय म्हणतायत की सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारिलो माझ्या मिची याच पदामध्ये मायेने दाविले ब्रह्मरूप. कोणत्या मायेनं ब्रह्मरूप दाखवलं? ह्या श्वासोश्वासागटीत आपलं नामस्मरण ज्या वेळा चालू राहतं, आईच्या गर्भामध्ये कसं सोहम सोहम होत होतं तसं या देहामध्ये ज्या वेळा सोहम सोहम भगवंत परमात्म्याचं अनुसंधान लागेल त्यावेळा हे जे नाकातनं वाहणारं वार आहे त्या नाकातल्या वाऱ्यामध्ये भगवंताचं नाम अखंड चालेल. आणि या बोलीमध्ये तेच महाराजांनी सांगितलं की जो आत्मबोध युक्त होऊन असे सततू. सतत काय असतं आपल्या बरोबर? श्वास सतत असतात. श्वास बंद पडलं की म्हणतात चला उचला ह्याला आता. म्हणजेच काय? सतत आपल्या बरोबर श्वास असतात. या श्वासात प्रत्येक श्वासामध्ये भगवंत परमात्म्याचं नामचिंतन आईच्या गर्भामध्ये कसं चाललं असतं तसं आपलं चाललं पाहिजे. श्वास घेताना राम म्हणा, श्वास साठवताना कृष्ण म्हणा आणि श्वास सोडताना हरी म्हणा. असं राम कृष्ण हरी असा ज्या वेळा मंत्र अखंड आपल्यामध्ये चालेल त्यावेळा तेच स्वरूप आम्हाला जीवाच्या स्वरूपामध्ये त्या जीवाला बंधनातून मुक्त करून जे विषयुक्त बंधन आहे तेही या ठिकाणी बंद होतं. बरं का? म्हणजेच काय? आम्हाला विषय किती प्रकारचे आहेत याचा जर विचार केला, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. हे 5 विषयामुळं आम्हाला काय होतं? भगवंत परमात्म्याचं स्वरूप आम्हाला समजू शकत नाही. आता हा मुद्दा लक्षात ठेवा की आम्हाला आमच्यामध्ये असणारा वारा आहे तो वारा 12 बोट बंद होऊन अंगुष्ठाप्रमाण येणं फार गरजेचं आहे. जास्त त्याचा उहापोह न करता तुकोबरायांचे नित्यपाठाचे जे 12 अभंग सांगितले त्या 12 अभंगामध्ये त्यांनी खूणगाठ सांगितल्या. आपण जसं हरिपाठ म्हणतो तसं दररोज ते 12 अभंग दररोज नित्यपाठामध्ये घ्यावं. त्या 12 अभंगामध्ये अंगुष्ठाप्रमाण रूप सांगितलं. म्हणजेच काय? आपलं श्वासोश्वास आहेत हे अंगुष्ठाप्रमाण इथं चाललं पाहिजे. हिमालयामध्ये साधूंच्या ठिकाणी ज्या वेळा साधना बघितली जाते त्यावेळा त्यांच्या नाकासमोर अशी काही दीप ज्योत लावून धरलेली असते. नाथ संप्रदायामध्ये काय झालं? आणि मग त्याची साधना किती आहे हे बघण्यासाठी त्याच्या नाकातून वारा आहे ती ज्योत जरा जरी हल्ली तर पुन्हा आणि अनुताप आणि पुन्हा आणि तपस्येला बसवलं जातं. ह्याचा काय उल्लेख असेल ते सोपं आम्हाला ज्ञानोबा माऊलींनी या नाम संकीर्तनाच्या स्वरूपामध्ये आणून दिलेलं आहे. म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहोत. हाच नाथ संप्रदायाने हिमालयामध्ये चालणाऱ्या साधूंच्या ठिकाणी असणारी तपश्चर्या साधना, ती साधना, तेच वैभव सगळं सद्गुरु निवृत्तनाथ नाथांच्याकडून ज्ञानोबा माऊलींनी या वारकरी संप्रदायाच्या अनुरोधातनं सोपी वाट आम्हाला करून दाखवली. सांगण्याचा भावार्थ कुठला असेल? हे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये मिळतं. पण आम्ही एक वेळा म्हणतो बघा, सहज समाधी लागून झाली खिन्न झाली रात, एका पदामध्ये वर्णन केलं. किंवा की लुब्ध झाली नारी लागली समाधी. म्हणजे ज्या वेळा पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये आम्ही जातो त्या वाळवंटांचं वर्णन करत असताना समाधी लागते असं वर्णन आलेलं आहे. अनेक अभंगामध्ये समाधीचं वर्णन आलेलं आहे. मग पतंजली योगशास्त्रामध्ये काय सांगितलं की ज्या वेळेला 9 सेकंद मन आपलं ज्या वेळेला निर्विचारी राहील त्यावेळा ते मन ध्यानाच्या स्वरूपामध्ये येण्यासाठी प्राथमिक दर्जा चढली असं म्हणता येतं. 9 सेकंद फक्त कुठलाही मनामध्ये विचार येता कामा नये. आणि त्याच्याही पुढे जाऊन 29 सेकंद ज्या वेळा आपल्या मनामध्ये एकही विचार येणार नाही त्यावेळा त्याची समाधी लागली असं आपण त्या ठिकाणी पतंजली योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बघा, आपले वारकरी त्या वाळवंटामध्ये इतके नाचतात, देहाचं देहपान सगळे विसरून जातात. त्यांचं मन फक्त भगवंत परमात्म्याच्या अनुसंधानामध्येच असतं. मग त्याची समाधी लागली का नाही सांगा? हेच खरं गुह्य म्हणून प्रगट गुह्य बोले का विश्व ब्रह्मच केले. हे गुह्य आहे, ते गुह्य आम्हाला ज्ञानोबा माऊलीने सांगितलेलं आहे. म्हणून की आम्ही आमच्या जीवाला काय करायचं आहे, त्या जीवाला आम्ही काय करायचं, तू कोण आहेस असं विचारलं तर मी भगवंत परमात्म्याचा अंश आहे. त्या जीवाला उपाधी
ही लागली त्या उपाधीपासून आम्हाला काय व्हायचंय, दूर व्हायचंय. मी माझं असं सगळं विसरायचं आणि भगवंत परमात्म्याला अनुसंधानासाठी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने चालायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे 5 विषय सांगितले, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, यांच्यातून आपण सुटका करून घ्यायची. ते शब्द म्हणजेच काय? शब्द म्हणजे आवाज. बघा, काही वेळेला आम्ही एखाद्याचा आवाज ऐकतो आणि बोलतो. काही वेळेला आम्ही शब्द म्हणजे एखाद्याने नको ते शब्द वापरलं तर आम्ही अवमार्गाला जातो. नको ते शब्द जर आपल्या कानावरती पडलं तर आम्ही विषयामध्ये अडकून पडतो. तर सगळं काय सांगायला नको तुम्हाला. म्हणून त्या शब्दामध्ये सुद्धा काय असते की भगवंत परमात्म्याची शक्ती असते बरं का. त्या शब्दामध्ये फार ताकद आहे. म्हणून की शास्त्रामध्ये एक दृष्टांत दिला, ज्या वेळा की हरिण पकडायची असते, विषय नादानं कसं तल्लीन होतात आणि हरिण ते भुलते आणि त्या तंतुवाद्य ज्या वेळा तो शिकारी वाजवत असतो त्या नादामध्ये लुब्ध होते आणि ते हरिण येते, बरोबर जाळं टाकलेलं असतं, त्या जाळ्याच्या दिशेनं हरिण येते. कशासाठी येते? ते तंतुवाद्य व शब्द नाद असतो, त्या नादानं ती या ठिकाणी येते आणि हरिण बरोबर पायात जाळं टाकून अडकून बसते. त्यावेळेला तो तंतुवाद्य शिकारी बंद करतो आणि बंद केल्यानंतर त्या विषयाच्या नादाने ती आलेली असते. तर शब्द, तंतुवाद्य, आवाज, शब्द त्याला आवडत असतात. ज्यावेळा ते वाद्य बंद करते त्यावेळा ते पळायचा प्रयत्न करते, पण त्याच वेळा खाली जाळ्यामध्ये ते पाय अडकून पडले असतात. म्हणजेच काय? त्या विषयामध्ये ती गुंग झाली, त्यामुळं तिचं अधपतन झालं. ह्या शब्दामध्ये फार ताकद आहे बरं का. त्या शब्दामध्ये त्याला शब्द ब्रह्म म्हणतो. थोडस तुम्हाला थोड्या बाजूनं की आत्ताच्या या विज्ञान दृष्टिकोनातून विचार करणाऱ्यांच्यासाठी सांगतो. आमच्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये शब्द ब्रह्म त्याला फार महत्व आहे. शब्द जे असतात त्या शब्दामध्ये फार मोठी शक्ती आहे. की कसे काय म्हणाल तर त्याच वेळेला की इटली या ठिकाणी एक राजा, की त्या राजाला 6-7 महिने झोपच नव्हती, अखंड जागा असायचा. आणि त्या राजानं एकदा आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीतील पंडित की लोकनाथ महाराज असे एक गायक होते आणि ते त्या ठिकाणी गेले होते. त्यांना त्या राजाने विचारलं, तुमच्यातलं गायन हे महान आहे म्हणतात, तुमचं गायन केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो काय? असं म्हटल्यानंतर त्याने गायन चालू केलं. शब्द जे असतात त्या शब्दामध्ये किती ताकद असते, त्या शब्दांमधली ताकद व्यतीत करत असताना ज्या वेळा त्या पंडिताने आपलं गायन चालू केलं आणि गायन चालू करताना त्यातून येणारे शब्द, त्यातून येणारा ध्वनी, त्यातून येणाऱ्या स्पंदनामुळं तो राजा 6 महिने न झोपणारा राजा त्याला झोप लागली. ही ताकद आहे महान. कारण का की शब्दामध्ये की एवढे महान ताकद पण आहे आणि शब्दामध्ये जर ते नाही आजमावलं तर त्याच्यापासून दुःख पण आहे. साधं आपण घ्या की ओम भूर्भुवस्वा तस्य वितुर्वण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आपण हा गायत्रीचा श्लोक म्हणतो. त्या गायत्रीच्या श्लोकाच्या शब्दामध्ये ताकद आहे का नाही? आताच्या तरुणाने जाणून घ्यायला पाहिजे. आणि फ्रान्स मध्ये एका शास्त्रज्ञाने तो शोध लावला. या श्लोकाच्या ध्वनीमुळं, या श्लोकाच्या स्पंदनामुळं, ध्वनीच्या स्पंदनामुळं काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की बारीक बारीक रेती हातरली होती आणि बारीक बारीक रेती हातरली होती आणि प्रयोग करत असताना त्या शास्त्रज्ञानं एक कोरा कागद आणि त्या कोरा कागदावरती एक सस्पेन्सिल असे ठेवली होती. आणि ज्या वेळा या मंत्राचा उच्चार आणि ध्वनी अखंडपणे चालू होत्या, त्या ध्वनीमध्ये कंपन क्रियेच्या अनुरोधातनं, त्या शब्द ज्ञानातनं, त्या श्लोकाच्या ध्वनीमुळं की त्या वाळूच्या रेतीमध्ये गायत्री देवीची मूर्ती आपोआप तयार झाली. त्याचबरोबर त्याने जो कोरा कागद ठेवला होता
त्या कोऱ्या कागदावरती त्या सस्पेन्सिलनं काय झालं होतं की त्या ध्वनीच्या कंपन क्रियेमुळं आपोआप की त्या गायत्री देवीची मूर्ती रेखाटली होती. सांगण्याचा भावार्थ कुठला असेल तर शब्द ब्रह्म ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये इतकी महान ताकद आहे. एवढं महान ताकद की आहे हे आम्ही मान्य करायला पाहिजे. आम्ही मान्य करू शकत नाही. मग आपण म्हणतो काय हे सनातन धर्म संस्कृतीमध्ये तिने काय 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 लिहिलं हे खरं आहे का, याचा विचार तुम्ही करून घ्यायला पाहिजे. कारण का असे अनेक शोध आता लागलेत. याचं कारण काय असेल तर आता संशोधनात्मक बघायला लागलेत आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये. मग असे आपल्याला माहिती मिळू लागली. आता विषयातून आम्ही शब्द हा प्रगट केला. शब्दाच्या अनुरोधात आम्हाला काय होत होतं तर हे ज्ञान मिळतं. हे ज्ञान मिळत असतानाच शब्द हा विषय झाला. त्या विषयातून आम्ही जर नको ते शब्द आपल्या कानावरती पडले तर अवगुणामध्ये आम्ही न जाता भगवंत परमात्म्याच्या की प्रेम निर्माण करणारे शब्द आहेत त्या शब्दाचं आपण ग्रहण करावं. पहिला विषय म्हणजे शब्द स्पर्श. स्पर्श म्हणजेच काय, स्पर्श तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या स्पर्श या विकारामुळं सुद्धा अनेक आपला घात होत असतो. कशाला स्पर्श करावा याचं पण भान आपल्याला असलं पाहिजे. नको त्या गोष्टीच्या ठिकाणी जर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला समजा इंगळाला स्पर्श करायचं म्हटलं तर भाजल्याशिवाय राहणार नाही. मग तसा मोह आपण करून चालणार नाही. तसं की आता हत्तीनेच एक दृष्टांत सांगितला शास्त्रामध्ये. हत्ती पकडायच्या वेळेला काय करतात माहितीये का, त्या विषय जो आहे तो विशेष काय होतो की त्या स्वरूपामध्ये म्हणजेच की त्या अज्ञानाच्या स्वरूपामध्ये बोलतो. हत्ती पकडायच्या वेळा एक मोठा खड्डा काढला जातो आणि तो मोठा काढल्यानंतर त्याच्यामध्ये पाला पाचोळा भरतात आणि पाला पाचोळा भरतात आणि एक सुंदर अशी हत्तीन त्या ठिकाणी केलेली असते. आणि त्या हत्तीला वाटतं काय की हत्तीन खरोखरच या ठिकाणी उभे केलेले आहे आणि त्या विषयाच्या नादामध्ये त्या हत्तीला सोंडानं स्पर्श करण्यासाठी इतके धावत पळत जाते. स्पर्श करायच्या नादामध्ये विषय त्या ठिकाणी असल्यामुळं स्पर्श होत नाही. पण जो खड्डा काढलेला असतो त्या खड्ड्यामध्ये ते हत्ती पडतो आणि मग हळूच मौत येतो वरती. मग अंकुशानं त्याच्यावरती काय करतो की प्रभुत्व करतो. त्या हत्तीला ते पकडलं जातं. सांगण्याचा भावार्थ कुठला असेल अशा प्रकारे हे शब्द स्पर्श रूप पण आहेच आहे. रूपामध्ये जर आम्ही काय बघावं आणि काय बघू नये याला पण महत्व आहे. थोडं की संक्षिप्तपणे आपण पाहायचंय. काय बघावं त्या भगवंत परमात्म्याने बघावं. काही जर आमच्या की बघत असताना सुद्धा आपली दृष्टी कशी असावी याला पण महत्व आहे. बघत असताना चांगल्या भावनेनं आम्ही बघावं. जर दुष्ट भावनेनं आम्ही बघितलो तर तो विषय आम्हाला अधपतना नेल्याशिवाय राहणार नाही. तसं की तेज जे असतं ते तेज म्हणजेच काय ती उष्णता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो पतंग नावाचा जो किडा असतो तो काय म्हणतो माझ्यासारखा मीच प्रकाशमान. आणि त्या दिव्यावरती झडप घालतो. दिव्यावरती ज्या वेळा झडप घालतो त्यावेळा दिवा त्या पंखाना जाळतो. दिवा पंखाला जाळल्यानंतर पंख पडतात आणि दिवा विसतो आणि पंखही जळतात. पण त्या विषयाच्या नादामुळं त्याच जो कीटक असतो त्याचे दोन्ही पंख जळून तो भस्मसात होतो. तसं ते रूपामध्ये त्यानं ती झेप घेतली. ती झेप त्याला मृत्यूला कारणीभूत असते. आता गंध विषय काय आहे. गंध म्हणजेच काय या नाकाला सुवास फार आवडत असतो. नाही म्हटले निपाणीमध्ये ब्रूट नावाचं अत्तर मिळतं ते आता आम्ही आणणारच. ते वास इतका सुगंध येतो. सुगंधामध्ये काय नाही हा मला सेंट नको दुसरा सेंट पाहिजे. आणि अशा या मोहामध्ये आम्ही अडकून पडतो. पण वास कुठला घ्यायला पाहिजे त्या सुवास कोणी निर्माण केला हो. त्या सुवास निर्माण केलेल्याचं चिंतन केलं का नाही. तुम्ही सुवासाचं चिंतन केलं पण सुवास निर्माण केला कोणी. तुम्ही देवाला फुलं घालता हो का नाही म्हटले निशिगंधाचा फार छान वास आहे तो देवाला आम्ही अर्पण करावा. पण निशिगंधाचा सुवास निर्माण केला कोणी तुम्ही केला का.
फुलं तुम्ही विकत आणला असाल, पण त्या सुगंध तुम्ही तयार करू शकाल का? नाही, तो देवानच निर्माण करावा लागतो. तसं की जो सुवास असतो, तो सुवासामध्ये आम्ही न भूलता त्या भगवंत परमात्म्याला प्रिय भाव आपण अर्पण करावा लागतो. त्या काही जणांना एक वेळ असतं की सुगंधामध्ये दरवळून जायचं. मकरंद नावाचा तुम्हाला माहिती, मकरंद जे असतं कमळामध्ये, त्याचा आस्वाद घेण्यासाठी काही भोंग येतात. ते भोंग काय करतात की गंधाच्या स्वरूपामध्ये त्याचा आस्वाद घेतात. बघा, तो भोंगा काय म्हणतो, असा मकरंद मला कधीच मिळत नाही, असा मकरंद कधीच मिळत नाही. आणि असं तो मकरंद घेतो आणि घेता घेता काय होतं, दिवस बुडतो. दिवस बुडल्यानंतर मात्र काय होतं, ते कमळ आपोआप झाकलं जातं. आणि कमळ झाकल्यानंतर मात्र त्या भोंग्याला बाहेर जायची पंचायत होते. कारण का, तो एका विषयाच्या नादामध्ये, म्हणजे गंधाच्या स्वरूपाच्या विषयामध्ये तो अडकून बसल्यामुळं तो बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये गुदमरतो. तो गुदमरून प्राण जायची वेळ येते, तरी सुद्धा तो बाहेर जायचा प्रयत्न करत नाही. त्याला काय बाहेर जायला अवघड आहे काय हो? बघा, भोंगा एवढं लाकूड कातरतो आणि त्या एक कमळाची पाकळी कातरून त्याला जीव वाचवता आला नसता का? पण नाही गेला. का? की त्या विषयाच्या नादामुळं तो आत अडकून बसला आणि गुदमरून त्यानं प्राण सोडला. अशा या विषयाच्या नादामुळं तुम्हाला काय सांगावं, हे सगळेही पाचही जे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे सगळं आमच्यामध्ये आहेत. आणि एकेकामध्ये एक एक गुण आहे विषय, पण हे सगळ्यांचं जे पाचीचा समुदाय आपल्यामध्ये, मग आम्ही किती गुरफटून जातो याचा विचार करा. बघा, म्हणजेच काय की आम्हाला अशा स्वरूपामध्ये विषयाच्या नादामध्ये लागण्यामुळं जीव असा भुलतो, आणि जीव भुलल्यामुळं त्या शिवापर्यंत त्याला जाता येत नाही. जाता न आल्यामुळे काय होतो, तो मोहामध्ये अडकून पडतो. पण संत महात्म्यांनी आम्हाला काय सांगितलं माहितीये का? सोपी वाट करून आम्हाला सांगितली. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुमचे जे विषय आहेत ते विषय जर भगवंत स्वरूप केले तर मात्र काय होईल की आमचा जीव आहे तो जीव ह्या रूपामध्ये बोलणार नाही. तो काय करेल, त्या भगवंत परमात्म्याला आपलंसं करण्यासाठी आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होईल. जीवानं काय करायचं आहे, त्या जीवानं त्या भगवंत परमात्म्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जायचं आहे, आत्म्याच्या ठिकाणी लीन व्हायचं आहे. मग आत्म्याच्या ठिकाणी लीन व्हायचं, मग आत्मा म्हणजे तरी काय, आत्मा कशाला म्हणावं? आता आम्हाला जीव म्हणजेच काय सांगितलं की स्फुरण आहे आपल्यामध्ये, मी म्हणणारच. मग तो जीव आहे, तो जीव भुलतो, पण ते भुलल्यानंतर त्याला खरं स्वरूप ओळखत नाही. पण ज्या वेळा खरं समजतं त्यावेळा मात्र त्या आत्मदेवाशिवाय तो राहू शकत नाही. आता आत्मा आपण म्हणतो, आत्मा म्हणजे तरी काय, आत्मा कशाला म्हणावं याची काय व्याख्या आहे का हो? बघा, शरीरामध्ये आम्हाला हात दिसतात, डोळे दिसतात, कान दिसतात, पाय दिसतात, पण या शरीरामध्ये आम्हाला आत्मा दिसतो का? आत्मा दिसत. पण नाही म्हणावं का? नाही म्हणावं तर चैतन्य आमच्यामध्ये आहे, जिवंतपणा आमच्यामध्ये आहे, सगळं आम्हाला समजतं. आणि अशा देहामध्ये असून सुद्धा आम्हाला ह्या आत्मस्वरूपाची अनुभूती येते. कशी अनुभूती येते? मला चवीची अनुभूती येते. जिभेला चव येते ना, तसं की मी झोपेतून जाग होतो, मला भूक लागलेली जाणीव होते, मला झोप आलेली जाणीव होते. म्हणजेच काय की आम्ही आमच्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी अशी एक शक्ती आहे की ती शक्ती झोपेतून जागी करते, झोप आल्यानंतर झोपते, भूक लागल्यानंतर समजतं. म्हणजेच काय, ज्या देहामध्ये अशी चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीमध्ये जाणीव होते आणि नेणीव होते. काय होते? जाणीव आणि नेणीव. जाणीव आणि नेणीव ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता हरिपाठामध्ये का मग सांगितलं बघा, जाणीव नेणीव भगवंत, उच्चारण पायी मोक्ष सदा. मग मोक्ष म्हणजेच काय?
त्याचा अर्थ लक्षात ठेवा, अत्यंतिक काय, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाचा आनंद. त्या जाणीव आणि नेणीवीची ओळख ज्या ठिकाणी होते त्यालाच आपण आत्मा म्हणावं. तर जाणीव कुठली झाली आणि नेणीव कुठली झाली याचं मात्र आपण अनुभव घ्यावा लागतो बरं का. तो शब्दामध्ये वर्णन करता येत नाही किंवा आत्म्याची व्याख्या आम्हाला करता येत नाही, कारण का ती अनुभवावी लागते. ज्ञानोबा माऊलींनी एका अभंगामध्ये ते सांगितलं, कैसे बोठाने दाखवू तुला ऐक अनुभव गुरुच्या मुला. मी तुला हे बोटाने दाखवू शकत नाही किंवा हे अमुक आहे सांगू शकत नाही, पण त्याचा अनुभव मात्र देऊ शकतो. तसं आत्म्याचं स्वरूप आहे, हे आत्म्याचं स्वरूप आपण जाणावं लागतं. ती जाणीव आहे आणि नेणीव आहे. मग जाणीव काय आहे? जाणीव ही आहे की मी परब्रह्म स्वरूपामध्ये आहे, आणि नेणीव काय आहे? मी आहे, मी कोणीही नाही, तर या स्वस्वरूपाचा आनंद भोगत असताना मी ते नाही, म्हणजे माझ्यामध्ये असणारी माया, माझ्यामध्ये असणारं ममत्व हे नाही, मी कोण आहे? परब्रह्म स्वरूप आहे. ही नेणीव करणं, जाणीव आणि नेणीव दोन्हींचा संगम ज्या वेळा होतो त्यावेळा मात्र जीव हा काय करतो? शिवाच्या ठिकाणी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. माऊली सांगतात बघा, जीव शिव दोन्ही बैसोनी एकासनी, जयाच्या हृदय भवनी आत्माराम. काय सांगते ओवी? जीव आणि शिव दोन्ही ज्या वेळा एक होतात त्यावेळा या देहाची अवस्था काय होते माहितीये काय? परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी होते. तुम्हाला आत्मा म्हणजेच काय समजण्यासाठी, की आमच्यामध्ये असणारं चैतन्य आहे, ते चैतन्य पाण्यानं भिजत नाही, अग्नीनं जळत नाही, त्याला कशाचाही बोध, त्याला कशाचाही बाधा होत नाही. जे हनुमंतराया आमच्यामध्ये नित्य निमित्त त्या प्रभू रामाला भेटा जातात, त्या आत्मा रामाला भेटा जातात. हा दृष्टांत तुम्हाला सांगितला, त्याचं स्मरण तुम्ही करा. ते आमच्यामध्ये जिवंतपणा आहे, म्हणजे स्फुरण आहे. ते स्फुरण म्हणजे जे आत्मतत्व आहे, आणि त्या आत्मतत्वाला जाणण्यासाठी हा जीव सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग भक्ती देहानं करायची काय जीवानं करावी? प्रश्न निर्माण होतो. याचं उत्तर काय सांगावं? आणि याचा संगम आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. किती छान अध्यात्म माऊलींनी सांगितलं, तुकोबारांनी सांगितलं. पहिल्यांदा देहाला तुम्ही काय करा, की त्याच्यामध्ये रंगवून सोडा. मग तुमच्यामध्ये न दिसणारी जे काही इंद्रिय आहेत ती तुमची बरोबर त्या स्फुरणाला, त्या जाणीवेला बरोबर संगम त्यांचा होईल. म्हणजे सांगण्याचा भावार्थ कुठला असेल तर, की कबीर महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं बरं का, आम्ही एका ठिकाणी बसू शकत नाही. मनाची अवस्था वेगळी, चित्ताची अवस्था वेगळी, देहाची अवस्था वेगळी अशी असते. मग त्यावेळा मन जाने ते जाने दो, लेकिन मत जाने दो शरीर, पहिली अवस्था त्या ठिकाणी सांगितली. आता वाटतंय हो प्रवचन कवा संपलं, कधी जाईल. पण कबीर महाराजांचा मुद्दा काय आहे? मन जाऊन दे, पण तुम्ही या ठिकाणी स्थिर बसा. पहिल्यांदा एकदा बसल, दोनदा बसेल, 7व्या दिवशी मात्र तुम्हाला प्रवचन सोडून जाऊ असं वाटणार नाही. पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था. सांगण्याचा भावार्थ कुठला असेल तर अशी अवस्था आमच्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि त्या शरीराला असं वळण लावण्यासाठी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे महत्व सांगितलं. त्या वारकरी संप्रदायामध्ये समाधी कशी लागते, पुन्हा अनेकदा तुम्हाला सांगतो. तो समाधीचा कालखंड आहे. तो समाधीचा कालखंड सांगण्यासारखं आमच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही. का राहत नाही? म्हणजेच काय, देवस्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. तुकोबारांचा एक अद्वैती अभंग आहे, बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, आकाराशी कैसे आठावं, देह प्रत्यक्ष झाला देव. प्रत्यक्ष देव होतो म्हणजे काय होतो? त्या समाधीच्या ठिकाणी असणारी भावना त्या ठिकाणी व्यक्त होत असते. आणि हा सगळा वारकरी संप्रदायाचा मोठेपणा आहे. या म्हणूनच आपण काय करावं, या भगवंत परमात्म्याला जाणण्यासाठी ते शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. शब्देविन संवादीचे, इंद्रिया नेणता बोलीजे, बोला आधी झोंबीजे प्रमयासी. अशा अवघड अवघड मला ओव्या अशा वाटत असतील, पण याच्यामध्ये फार मोठं तत्वज्ञान आहे बरं का.
माऊलींची एक एक शब्द म्हणजेच काय आहे, एका एका शब्दामध्ये आहे माझा रमाकांत वर्णन करत असताना एका शब्दामध्ये परब्रह्म स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप एका एका शब्दामध्ये. आणि त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आमच्या संतांना शरण जायला पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मन्या ते आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वीशी. त्या संत महात्म्यांना, त्या गुरुना आम्ही जर शरण गेलो तर आम्हाला काय होईल, ते परब्रह्म स्वरूप आहे. ते निर्गुण जरी असलं, त्या निर्गुणामध्ये सगुणपणाचा आधार घेऊन त्याच्यापर्यंत जाण्याचं सामर्थ्य आपल्या अंगामध्ये प्राप्त होत असतं. त्यासाठी आम्ही काय करावं, त्या भगवंत परमात्म्याला आपलंसं करण्यासाठी जो आत्मबोध आहे, तो आत्मबोध म्हणजेच काय तर आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे. मग आत्मचिंतन करणं म्हणजेच काय करणं, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल, नाही. जे काय सार आहे त्याचा स्वीकार करायचा, आसार आहे त्याचा त्याग करायचा, त्यालाच आत्मपरीक्षण म्हणतात. बघा हरिपाठामध्ये अभंगाला तुम्हाला माहित, नित्य नियमानं तुम्ही हरिपाठ म्हणताय, आसार आणि सार याचा वर्णन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजेच काय, जे काय सार आहे ते सार आम्ही घ्यायचं, सत्वगुण घ्यायचा. काय घ्यायचा, सार काय सत्वगुण घ्यायचा, आसार काय तमोगुण सारायचा. म्हणजे सार सारा सार विचार करा उठाउटी, नाम धारा कंठी विठोबाची. ते नाम कंठामध्ये धरायला सांगितलं. कंठामध्येच काय धरायला सांगितलं तर कंठामध्ये चालणारा श्वासोश्वास आहे, त्या कंठामध्ये ज्या वेळा श्वास राहील, स्थिर राहील, त्यावेळा आत्मा आणि जीव दोन्ही एकरूप होईल. आणि त्या कंठाच्या ठिकाणी कंठ सद्गदित होतो, त्यावेळा कंठाच्या ठिकाणी एक गारवा तयार होतो, गारपणा तयार होतो. आणि गारपणा ज्या वेळा कंठाला तयार होईल, त्यावेळा भगवंत परमात्मा आपल्या निज हृदयामध्ये आहे याची अनुभूती त्यावेळा येत असते. आणि त्याच वेळा कंठ सद्गदित होत असतो, त्यावेळाच त्या लाळीमध्ये भगवंत परमात्म्याची सगुण साकारपणा निर्माण होतो. आणि त्याच लाळीतून एक प्रकारचा वेगळा गोडवा तयार होत असतो. त्याला सोलीव सुख म्हणतात बरं का. म्हणजेच काय, या देहामध्ये देवत्व प्रगट होतं, त्या प्रगट होण्याचे चिन्ह एका या कंठाच्या ठिकाणी होतं. नाम घ्यायला सांगितलं, पण या अभंगामध्ये कंठी नाम धरायला सांगितलं. कंठे धरेला कृष्ण म्हणी सांगितलं. त्या कंठामध्ये नाम धरायला सांगितलं. त्या धरलं कधी धरलं जातं याचा सद्गुरूंच्याकडून संतांच्याकडून तो अनुभव आपण घ्यावा लागतो. तसं की या वेळीचं चिंतन करत असताना आम्ही आत्मबोध आम्हाला होतो. म्हणजे आत्मबोध झाला म्हणजेच काय झाला, मी कोण आहे, परब्रह्म स्वरूप आत्मतत्व आहे हे जाणायचं. देहाचा अभिमान घालवायचा, देहांकार नाहीसा करायचा. म्हणजे मग आपलं खरं स्वरूप आम्हाला काय होईल समजेल. पाणी प्यायला गेलो आणि शेवळ आहे, इतकी ताण लागली, शेवळ भरले पाण्यावरनं आणि पाणी प्यायचं म्हटलं तर पहिला आम्ही काय करतो, शेवळ बाजूला सारतो. तसं काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स, अहंकार जे विकार आहेत ते बाजूला सारायचं आणि शुद्ध पाणी कसं प्राशन करतो तसं भगवंत परमात्मा त्याचं ज्ञान, त्याची भक्ती, त्याचं स्वरूप आम्ही ओळखायचं आणि तो आनंद आपण प्राप्त करायचा. हेच आत्मसुख या ठिकाणी सांगितलं. आणि असं ज्या वेळा होऊ त्यावेळेला भगवंत काय म्हणता येतं की त्या भक्ताला मी कधीही विसरत नाही, विसंबेना त्याला मी हृदयामध्ये धरतो. जनाबाई महाराजांच्या अभंगामध्ये आहे बघा, काय हृदयी बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आत जर विठ्ठल कोंडला, बरं देहामध्ये विठ्ठल कोंडला, मग त्याला काय म्हणतो, सोम शब्दाचा मारा केला, मग विठ्ठल का कोळती आला. मग सोम शब्दाचा मारा कसा करावा हे नाकातनं वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये तुम्हाला सांगितलं. कशा पद्धतीनं आत्मा जीव या दोन्हींचा संगम ज्या वेळा होईल, पुन्हा अनेकदा होईल सांगतो, ती परिचय नसल्यामुळं जीव शिव दोन्ही बैसोनी एकासनी, जयाच्या हृदय भवनी आत्माराम. तसं आत्मतत्व तुम्हा आम्हाला सर्वांनाच भगवंत परमात्मा आपल्यावरती कृपा करावा आणि त्या हनुमंतरायाने ती भक्तीची वाट आम्हाला लावावी. आणि त्या भक्तीच्या वाटेनं ज्या वेळा जाईल त्यावेळा आमचं आत्मतत्व आम्हाला काहीही ते ज्ञान नको, पण आत्मतत्व आम्हाला पाहिजे. हे उलट असं काय म्हणाल तुम्ही, कारण का आम्ही भक्ती मार्गाला गेल्यानंतर ते देवाचं काम आहे.
भक्ती करत असताना आम्ही कुचराई न करता त्यांनीच आम्हाला ती वाट दाखवावी आणि त्याच वाटेनं आम्हाला न्यावं. त्या भगवंत परमात्म्यावरती आपण भक्ती करावी, कृपा करावी. देवा की आम्हाला असा मार्ग दाखव जेणेकरून तू आमच्या हृदयामध्ये बसशील. त्यासाठीच की भगवंत परमात्मा पांडुरंगाला आपण प्रार्थना करावी की हा भगवंत परमात्मा भक्तीचं सुख आम्हाला द्यावं आणि त्या भक्ती प्रेमामध्ये आम्हाला रंगवून सोडावं. अशा त्या भगवंत परमात्म्याकडे प्रार्थना करावी. झालेली सेवा भगवंत परमात्मा पांडुरंग सद्गुरू म्हणून कशी बुद्धी दिली त्यांच्या चरणावरती सेवा अर्पण करू. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले माझं इथं जेवरले पायिकपण